चला सगळ्यांनी लक्ष द्या बाळांनो. इकडे तुमच्या नोट्स वगैरे सगळ्या बंद करा आणि फक्त माझ्याकडे बघा. बघा मॅथ्समध्ये आपण इंटिग्रेशन हा टॉपिक स्टार्ट करताय. लक्षात ठेवा इंटिग्रेशनमध्ये बघा बाळांनो, हां इंटिग्रेशनमध्ये 3 पार्ट आहे. एक असतं इनडेफिनाइट, त्याला म्हणतो आपण इनडेफिनाइट इंटिग्रल्स. सेकंड असतं बाळांनो डेफिनाइट इंटिग्रल्स. आणि थर्ड आहे बाळांनो अप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन. अप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन. ओके, तुमच्या इंडेक्समध्ये हे 3 टॉपिक आहेत. लक्षात ठेवा तुमच्या इंडेक्समध्ये 3 टॉपिक आहे. ओके, म्हणजे मॅथ्स 2चा पहिला टॉपिक आहे डेरिव्हेटिव्ह्ज, दुसरा टॉपिक आहे अप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह्ज. ओके, हा इंडेक्समधला थर्ड टॉपिक, M2च्या टेक्स्टबुकमधला थर्ड, हा फोर्थ आणि हा फिफ्थ. असे 5 टॉपिक आहेत बाळांनो. लक्षात ठेवा. असे झालं. आता आजची डेट आहे 4 सप्टेंबर. 4 ऑक्टोबरपर्यंत तुमचे हे 3 टॉपिक झालेले असतील. ओके, म्हणजे प्रयत्न करू आपण, संपवायचे नाही आपल्याला, प्रयत्न करू. ठीक आहे, व्हायला पाहिजे. मग तुमच्या मॅथ्स 2चा फक्त एकच टॉपिक राहतो. मी पहिलेच बोललो होतो बरं का, डेरिव्हेटिव्ह सुरू करताना काही दिवसांपूर्वी असं वाटायचं काय पहिलाच टॉपिक सुरू आहे. ओके, या डेटला असं राहील की एकच टॉपिक राहील तुमचा. हे बघा तुम्हाला माहीत आहे डेरिव्हेटिव्ह झाला आहे आपला, अप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह झाला आहे. इनडेफिनाइट, डेफिनेट आणि अप्लिकेशन हे पूर्ण इंटिग्रेशनच आहे. त्यानंतर आहे डिफरन्शियल इक्वेशन, जे आपलं एकच बाकी राहील. बायनोमियल आणि प्रोबॅबिलिटी बायनोमियल झालं आहे आपलं, प्रोबॅबिलिटी सरांनी सुरू केला आहे. तर या महिन्यात सर प्रोबॅबिलिटी कंप्लीट करून देतील तुम्हाला आणि एकदम छान घेतात, काही प्रॉब्लेम नाही, माझ्यापेक्षा सुंदर शिकवतात. समजलं आहे की नाही? त्यामुळे तोही काही इश्यू नाही आहे. चालेल, सो नो कंप्लेंट्स. बरोबर ना? ओके, तर लक्षात ठेवा काय म्हणताय मी, समजताय? त्यामुळे इकडे लक्ष द्या. बरोबर, हा कंप्लीट तुम्हाला पॅटर्न कंप्लीट हे तुम्हाला हे तिन्ही टॉपिक मिळून कमीत कमी तुम्हाला 15 to 16, 15 to 18 मार्क्स आहे. किती मार्क्स आहे बोला? 15 to 18 मार्क्स. लक्षात ठेवा. चालेल. ओके, आणि बऱ्यापैकी कॉलेजेसच्या टर्मिनल्सला हा टॉपिक आहे. त्यामुळे हा टॉपिक बाय डिफॉल्ट आपल्याला बरोबर करणं गरजेचं आहे. ठीक आहे, त्याच्या नोट्स दिल्या आहेत मी, त्या नोट्समधले क्वेश्चन घेऊ आणि एक्स्ट्रा क्वेश्चन मी सोबत पॅरलली घेतोच टेक्स्टबुकमधले. चालेल. बघा इंटिग्रेशन जेव्हा शिकता तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं असतं व्हॉट इज इंटिग्रेशन. तसं म्हणतात बाळांनो, इंटिग्रेशन काय असतं तर लक्षात ठेवा इंटिग्रेशन इज अ अँटी डेरिव्हेटिव्ह प्रोसेस. लक्षात ठेवा कुठली प्रोसेस आहे? अँटी डेरिव्हेटिव्ह प्रोसेस. सर व्हॉट इज मीन बाय अँटी डेरिव्हेटिव्ह? बरोबर आहे. अँटी डेरिव्हेटिव्ह काय असतं? अँटी डेरिव्हेटिव्ह म्हणजे असतं बाळांनो डेरिव्हेटिव्हच्या एक्झॅक्टली अपोजिट. मग डेरिव्हेटिव्ह काय करतो? डेरिव्हेटिव्ह काय करतो, जसं फॉर एक्झाम्पल एखादा स्टोन घेतला बाळांनो. ओके, स्टोनला म्हणतो आपण रिजिड बॉडी. लक्षात ठेवा काय म्हणतो सांगा? रिजिड बॉडी. ओके, लार्ज बॉडी आहे. लक्षात ठेवा. सो सपोज हा स्टोन आहे रिजिड बॉडी, सपोज ही 50 kgची आहे. करेक्ट आहे. आणि सपोज मला हे सांगा हा स्टोन तुम्ही खाली आदळला, काय वेळ सांगा त्याचे पार्टिकल्स तयार होतात. ओके, त्याचे पार्टिकल्स तयार झाले, हे छोटे छोटे पार्टिकल्स तयार झाले. लक्ष द्या सगळ्यांनी. ओके, हे छोटे छोटे पार्टिकल्स तयार झाले. हे बघा करेक्ट आहे. मग आता हे जे पार्टिकल्स तयार झाले, सपोज हा पार्टिकल झाला 5 kgचा, हा पार्टिकल झाला 3 kgचा, हा पार्टिकल झाला 2.5 kgचा, हा पार्टिकल झाला 7 kgचा, हा पार्टिकल झाला 3 ग्रामचा, हा झाला 7 मिलीग्रामचा. काही कुठलेही लार्ज स्मॉल सगळे पार्टिकल्स तयार होईल. सो व्हेन द लार्ज क्वांटिटी इज टू बी गिवन, लक्षात ठेवा रिजिड बॉडी म्हणजे असतं लार्ज क्वांटिटी. जेव्हा तुम्हाला एखादी लार्ज क्वांटिटी दिली असते, लक्षात ठेवा, आणि त्या लार्ज क्वांटिटीचं कन्वर्जन तुम्हाला स्मॉल क्वांटिटीमध्ये करायचं आहे. कशामध्ये? स्मॉल क्वांटिटीमध्ये. when a large quantities have to convert into a small quantities, जेव्हा लार्ज क्वांटिटीचं कन्वर्जन स्मॉल क्वांटिटीमध्ये करायचं असेल, we use the operation called as derivatives. लक्षात ठेवा.
त्या ऑपरेशनला आपण काय म्हणतो सांगा, डेरिव्हेटिव्ह. करेक्ट आहे. पण व्हाईस वर्सा, व्हॉट इज इंटिग्रेशन? इंटिग्रेशन इज अ अँटी डेरिव्हेटिव्ह. जर का स्मॉल क्वांटिटी दिला आहे आणि स्मॉल क्वांटिटीचं कन्व्हर्जन तुम्हाला लार्ज क्वांटिटीमध्ये करायचं आहे, छोट्या क्वांटिटी दिलेल्या आहेत आणि लार्ज क्वांटिटीमध्ये कन्वर्ट करायचं आहे, म्हणजे खूप सारे पार्टिकल दिले आहेत, त्यापासून पुन्हा रिजिड बॉडी पाहिजे असेल, तर स्मॉल क्वांटिटीचं कन्व्हर्जन लार्ज क्वांटिटीमध्ये करायचं असेल तर वी यूज द ऑपरेशन कॉल्ड ॲज इंटिग्रेशन. त्याला आपण काय म्हणतो सांगा, इंटिग्रेशन. लक्षात ठेवा, त्याला आपण म्हणतो बाळांनो इंटिग्रेशन. ओके. आता इंटिग्रेशनमध्ये सगळ्यात महत्त्वाचा एक रोल असतो काय, डेरिव्हेटिव्हमध्ये काय असतं ना, एक मोठा दगड आहे त्याला खाली पाडायचा आहे, त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे, नॉट अ बिग डील. इंटिग्रेशनमध्ये उलटं करायचं आहे, ते जे सगळे तुकडे आहेत ना ते जमा करायचे आहे आणि त्याच्यापासून दगड तयार करायचा आहे. ॲक्च्युअली दगड तर नाही तयार होईल, पण मी अमाऊंटमध्ये बोलू शकतो. समजा हा स्टोन किती केजीचा आहे, 50 केजीचा आहे, त्याचे छोटे छोटे पार्टिकल्स तयार झाले, ए बाय 5 kg, 3 kg, 2.5 kg. करेक्ट आहे. आता मी हे सगळे पार्टिकल्स जमा केले आणि मी म्हटलं सगळे पार्टिकल जमा करा आणि त्याचा मास आलं पाहिजे, सगळे पार्टिकल जमा करा आणि टोटल मास आलं पाहिजे. सांगा बरं टोटल मास किती आलं पाहिजे? 50 यायला पाहिजे. अरे ओके नाही, येस, 50 किलोग्राम यायला पाहिजे. कधी कधी एक्झॅक्ट 50 किलोग्राम येईल सुद्धा, लक्षात ठेवा, सांगू शकत नाही, पण आयडिओलॉजीनुसार येतच नाही. ओके. काय होईल, तुमचा 50 kg यायला पाहिजे, पण ते कधी कधी भरताना दगड उचलताना बाळांनो एखादा छोटा मायक्रो दगड आहे, मायक्रो म्हणजे समजतं का, मिलीग्रामवाला, सुटला तो. मग दगड जर सुटला तर मला हे सांगा तुमचं मास टोटल किती येईल सांगा, 50 येईल की 50पेक्षा थोडं कमी येईल? 50पेक्षा थोडं कमी. ओके. मग समजा फॉर एक्झाम्पल 49.5 kg आलं, मग सांगा बरं किती कमी पडत आहे? एरर कितीची होत आहे? 0.5 ची एरर होत आहे. मग जर का ती एरर 0.5 ची होत आहे तर ती 49, ॲक्च्युली आपल्याला तर 50च पाहिजे, तर ती 0.5 ची एरर तुम्हाला इथं ॲड करावं लागेल, लक्षात ठेवा, कारण की आपल्याला तर टोटल मास 50 kgच पाहिजे. ती आला आहे 49.5, त्यात 0.5 आपण काय करणार सांगा, ॲड करणार. कधी कधी असं होऊ शकतं की सगळे दगड उचलताना आहे तेवढे तो उचललेस, पण त्या रस्त्यावर पडलेला एखादा दुसरा दगड होता जो या दगडचा पार्ट नव्हता, तो उचलला गेला. मग सांगा बरं मास किती भरेल? 50पेक्षा जास्त भरेल ऑब्वियसली, म्हणजे ते कदाचित 50 पॉईंट किती होईल, 5 kg होईल. येस. मग पण ते आपल्याला नियरली इक्वल्स टू किती पाहिजे सांगा, बोला? 50.5 पाहिजे. तर नाही, आपल्याला किती पाहिजे? ते 50च पाहिजे ना. मग या केसमध्ये काय कराल, या 50.5 मधनं ते काय कराल, 0.5 प्लस की मायनस? मायनस. म्हणजे लक्षात ठेवा, लार्ज क्वांटिटीचं स्मॉल क्वांटिटीमध्ये कन्वर्ट करताना असं काही रिस्कच नसते, पण जेव्हा तुम्ही स्मॉल क्वांटिटीचं लार्ज क्वांटिटीमध्ये कन्वर्ट करता तेव्हा तुम्हाला प्रत्येक वेळेस ॲज इट इज येईल की नाही, म्हणजे इथं काहीच तुम्हाला करायची गरज पडली नाही, बरोबर आहे? इथं काहीच ॲडजस्ट करायची गरज नाही पडली, इथं 0.5 कधी ॲड करायची गरज पडली, 0.5 कधी सबस्ट्रॅक्ट करायची गरज पडली. तर ह्या ज्या व्हॅल्यू असतात ना, दीज व्हॅल्यूज आर कॉल्ड ॲज कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. काय म्हणतात सांगा? कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन, सी. सो व्हॉट इज सी? सी इज कॉल्ड ॲज कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. काय म्हणायचं सांगा? कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. हां, याला म्हणायचं कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. ठीक आहे. तर इंटिग्रेशनच्या प्रत्येक न्यूमेरिकलमध्ये बाळांनो आपल्याला सी लिहावा लागतो. काय लिहावा लागतो? सी. अँड सी इज कॉल्ड ॲज कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. आणि आर यू गेटिंग की तो का बरं लिहावा लागतो? कारण स्मॉल क्वांटिटीचं कन्व्हर्जन जेव्हा तुम्ही लार्ज क्वांटिटीमध्ये करत असतात तर हे मास कधी वाढवायची गरज नाही, कधी वाढवावं लागतं, कधी कमी करावं लागतं, काही करावं लागतं. ही व्हॅल्यू तुम्हाला ॲज इट इज आयडिओलॉजीनुसार जो एक्सपेरिमेंट तुम्ही करता तसा होईलच याची काही गॅरंटी नाही आहे. त्यात काहीतरी एरर येणार, ती एरर ॲडजस्ट करण्यासाठी, ती एरर ॲडजस्ट करण्यासाठी आपण कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन लिहित असतो, लक्षात ठेवा. चालेल? ओके. आता लक्ष द्या, इंटिग्रेशनचे आज आपल्याला 23 फॉर्म्युलेज लक्षात ठेवायचे. किती फॉर्म्युले आहेत? 23. आता कुठले आहेत ते? बरं, ते फॉर्म्युले लक्षात ठेवायसाठी मी तुम्हाला काही ट्रिक्स सांगणार आहे. त्यासाठी तुमचे सगळे डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युलेज पाठ पाहिजे बाळांनो. जर तुमचे डेरिव्हेटिव्हचे सगळे फॉर्म्युले पाठ असेल तर मी गॅरंटी घेतो त्यातला एकही फॉर्म्युला तुम्हाला पाठ करायची गरज पडणार नाही इंटिग्रेशनसाठी. त्यामुळे सगळ्यात पहिले मला डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युलेज सांगा. सगळ्यांच्या पाठ असतात डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले, पण एकदा लिहून घेऊ आपण. ठीक आहे, सांगा. सगळ्यात पहिले डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले बोला. d/dx ऑफ x टू द पॉवर n. कम ऑन. n इंटू x टू द पॉवर किती असतं? n-1. ओके. d/dx ऑफ x बोला, x चा डेरिव्हेटिव्ह 1. d/dx ऑफ रूट x बोला 1/2 रूट x. ओके, लक्षात ठेवा. d/dx ऑफ log x बोला, घाबरू नका, 1/x. लक्ष द्या. हां, डेक्स बाळांनो, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, हां, फिफ्थ. इथं दिला आहे d/dx ऑफ 1/x बोला, 1/x चा किती असतं? -1/x². 6. d/dx ऑफ e raised to the power x बोला, e raised to the power x. 7.
डी बाय डी एक्स ऑफ ए रेस टू द पॉवर एक्स. बोला ए रेस टू द पॉवर एक्स इंटू लॉग ऑफ ए. जेव्हा मी डेरिव्हेटिव्ह शिकवला होता तेव्हा खूप डिटेलमध्ये सांगितलं होतं, ऑल्जेब्रिक फंक्शन, पॉवर फंक्शन, एक्सपोनेन्शियल फंक्शन, पण ती नवीन होता. आता तुमचे हे फॉर्मुले पाठ झालेत बाळांनो. ठीक आहे. 7 8 हां डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स. बोला साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स. कमॉन 9 हां डी बाय डी एक्स ऑफ कॉस एक्स. बोला कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स. कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती येतो मायनस साइन एक्स 9. ओके. त्यानंतर लक्षात ठेवा 10 बाळांनो डी बाय डी एक्स ऑफ टॅन एक्स. हां व्हॉट्स द डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स सेक स्क्वेअर एक्स. ओके 11 डी बाय डी एक्स ऑफ किती असतं बोला कॉड एक्स किती असतं मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. अरे ओके नाही मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. नेक्स्ट 12 बाळांनो डी बाय डी एक्स ऑफ बोला सेक एक्स. सांगा सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह. कमॉन सेक एक्स इंटू किती असतं टॅन एक्स. येस 13 डी बाय डी एक्स ऑफ कोसेक एक्स. बोला कोसेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती असतं बोला मायनस कोसेक एक्स इंटू किती असतं कॉड एक्स. मायनस कोसेक एक्स इंटू कॉड एक्स झालं. 14 बाळांनो डी बाय डी एक्स ऑफ बोला साइन इनवर्स ऑफ एक्स. हां साइन इनवर्स ऑफ एक्स 1 अपॉन अंडर ऑफ किती असतं 1 मायनस एक्स स्क्वेअर. येस 15 बोला डी बाय डी एक्स ऑफ कॉस इनवर्स ऑफ एक्स किती असतं मायनस 1 अपॉन अंडर ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. नंतर 16 डी बाय डी एक्स ऑफ टॅन इनवर्स ऑफ एक्स किती असतं 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. नंतर 17 डी बाय डी एक्स ऑफ ओके कॉड इनवर्स ऑफ एक्स किती असतं मायनस 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. लक्षात ठेवा. 18 बाळांनो डी बाय डी एक्स ऑफ हां सेक इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल्स टू 1 अपॉन एक्स अंडर ऑफ किती असतं एक्स स्क्वेअर मायनस 1. ओके 18 19 बोला काय करायचं डी बाय डी एक्स ऑफ बोला हा कोण आहे सेक इनवर्स ना. येस सांगा डी बाय डी एक्स ऑफ कोसेक इनवर्स ऑफ एक्स किती असतं मायनस 1 अपॉन किती असतं एक्स अंडर ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1. हे सगळे फॉर्मुले आता सगळ्यांच्या पाठ पाहिजेच. डेरिव्हेटिव्ह संपलाय आपला ॲप्लिकेशन सुद्धा संपलाय. ओके एक्स इंटू रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1 बरोबर आहे. येस आता हे 19 त्यानंतर आता काही 4 फॉर्मुले एक्स्ट्रा येतात बघा. डी बाय डी एक्स ऑफ काय बोललो मी डी बाय डी एक्स ऑफ लॉग ऑफ मॉड ऑफ सेक एक्स. लॉग ऑफ मॉड ऑफ सेक एक्स. आता त्या मॉडला काही मनावर घेऊ नका. लॉग ऑफ सेक एक्स लक्षात ठेवा. तुम्हाला माहिती आहे व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स 1 अपॉन एक्स. पण लॉगच्या आतमध्ये कोण आहे सांगा एक्स आहे की एफ ऑफ एक्स आहे एफ ऑफ एक्स. लॉग ऑफ एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एफ ऑफ एक्स. ओके इंटू इथं काय करायचं डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स म्हणजे कोण सेक एक्स. लॉग ऑफ एफ ऑफ एक्स इज 1 अपॉन सेक एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स. सो गाईज इथं कोण आहे 1 अपॉन सेक एक्स. ओके अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स कोण आहे सांगा बोला सेक एक्स इंटू किती असतं टॅन एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स इंटू टॅन एक्स. सेक एक्स गेट्स कॅन्सल. सांगा आन्सर कोण राहिलं टॅन एक्स. ओके सो व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ मॉड ऑफ सेक एक्स. मॉडला मनात घेऊ नका कारण मॉड एवढंच सांगतं की जेव्हा लॉग असतं तेव्हा लॉगच्या आतमध्ये निगेटिव्ह व्हॅल्यू पॉसिबल नसते. बस तुम्ही लॉग ऑफ सेक एक्स लिहिलं तरी चालतं. लॉग ऑफ सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह किंवा लॉग ऑफ मॉड ऑफ सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती असतं टॅन एक्स. हे झालं 20. त्यानंतर 21 बोला डी बाय डी एक्स ऑफ इथे किती असतं लॉग ऑफ मॉड ऑफ साइन एक्स. बोला लॉग ऑफ मॉड ऑफ साइन एक्स. हां लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती असतो 1 अपॉन एक्स. सांगा लॉग ऑफ एक्स आहे की एफ ऑफ एक्स आहे एफ ऑफ एक्स. सांगा लॉग ऑफ एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स कॉस एक्स. अरे ओके नाही लॉग ऑफ एफ ऑफ एक्स 1 अपॉन एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स कोण आहे अंडरलाईन केला. बोला एफ ऑफ एक्स कोण आहे. सर तुम्ही इंटिग्रेशन शिकवताय की डेरिव्हेटिव्हची रिव्हिजन घेत आहे. जे समजायचं ते समजा पण समजत आहे ना मी काय शिकवत आहे ते. इंटिग्रेशनचा अजून हातच नाही लावलं मी. डेरिव्हेटिव्हचे फॉर्मुले माहीत पाहिजे. कॉस एक्स इंटू 1 किती असतं कॉस एक्स अपॉन किती आहे बोला साइन एक्स. आणि सगळ्यांना माहिती आहे कॉस अपॉन साइन किती असतं कॉट एक्स. नेक्स्ट 22 बोला डी बाय डी एक्स ऑफ बोला लॉग ऑफ मॉड ऑफ. हां सांगा इथं काय असतं बोला 22 मध्ये काय करायचं. हां सो 22 मध्ये काय करायचं डी बाय डी एक्स ऑफ बोला हां डी बाय डी एक्स ऑफ लॉग ऑफ मॉड ऑफ कमॉन सेक एक्स प्लस टॅन एक्स. हां डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ मॉड ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स. सांगा का रे लॉग ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स आहे. हा कोण आहे सांगा लॉग ऑफ एक्स आहे की एफ ऑफ एक्स आहे एफ ऑफ एक्स. सांगा लॉग ऑफ एफ ऑफ एक्स किती असतं 1 अपॉन एफ ऑफ एक्स म्हणजे 1 अपॉन किती असतं सेक एक्स प्लस टॅन एक्स. ओके इंटू इथं काय असतं डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स आणि एफ ऑफ एक्स कोण असतं बोला सेक एक्स प्लस टॅन एक्स. ओके
सो गाइज लॉग ऑफ एफ ऑफ एक्स इज 1 एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. लक्षात ठेवा. सो 1 इन ब्रॅकेट इट इज द सेक एक्स प्लस किती असतं बोला टॅन एक्स. ओके इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स. याला डेरिव्हेटिव्ह सेपरेट करा, याला डेरिव्हेटिव्ह सेपरेट करा. चला बोला डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स सांगा. सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतं. कमॉन इट्स अ सेक एक्स इंटू टॅन एक्स अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स किती असतं सेक स्क्वेअर एक्स. लक्षात ठेवा. डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स असतं सेक एक्स इंटू टॅन एक्स आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स असतं बाळांनो सेक स्क्वेअर एक्स. येस इज इक्वल्स टू 1 इन ब्रॅकेट इथे जर का बघितलं तर सेक एक्स प्लस किती असतं बोला टॅन एक्स. ओके इंटू काय करायचं ही टर्म या दोन टर्म या मधनं काय कॉमन काढायचं सेक एक्स. जर कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये कोण राहील टॅन एक्स आणि इथे काय करायचं बोला सेक एक्स. बरं आहे. हा झाला सेक एक्स प्लस टॅन एक्स, हा झाला टॅन एक्स प्लस सेक एक्स. सेमच टर्म आहे गेट्स कॅन्सल अँड व्हॉट यू हॅव लेफ्ट विथ. चला काय राहिलं बोला सेक एक्स. 1 इंटू सेक एक्स म्हणजे सेक एक्स. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ मॉड ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ मॉड ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स किती आहे सेक एक्स. ओके लक्ष द्यायचं हा. लॉग ऑफ एफ ऑफ एक्स असेल तर 1 एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. बरं आहे. येस आता ओके हा झाला 22. त्यानंतर 23 नंबरचा फॉर्म्युला. चला डी बाय डी एक्स ऑफ लॉग ऑफ मॉड ऑफ बोला काय करायचं कोसेक एक्स मायनस कॉट एक्स. सांगा लॉग ऑफ मॉड ऑफ कोसेक एक्स मायनस कॉट एक्स काय असतं. चला बोला हां व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ मॉड ऑफ कोसेक. सांगा लॉग ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती आहे 1 एक्स. सांगा लॉग ऑफ एक्स आहे की एफ ऑफ एक्स आहे एफ ऑफ एक्स. लॉग ऑफ एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 एफ ऑफ एक्स म्हणजे 1 कोसेक एक्स मायनस कॉट एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ काय असतं कोसेक एक्स मायनस कॉट एक्स. ओके लॉग ऑफ एफ ऑफ एक्स 1 एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. बरोबर आहे. येस आता इकडे लक्ष द्या. 1 इन ब्रॅकेट हियर देर इज अ कोसेक एक्स मायनस कॉट एक्स. ओके इंटू प्रत्येकाला काय सेपरेट करा डेरिव्हेटिव्ह. सांगा सगळ्यात पहिले डेरिव्हेटिव्ह ऑफ काय कोसेक एक्स. व्हॉट्स द डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक एक्स मायनस बोला कोसेक एक्स इंटू कॉट एक्स मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक एक्स इज मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट एक्स इज मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. ब्रॅकेट गेट्स क्लोज. बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक एक्स इज अ मायनस कोसेक एक्स कॉट एक्स. ही मायनस साइन डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट एक्स इज मायनस कोसेक स्क्वेअर एक्स इज इक्वल्स टू 1 इन ब्रॅकेट. चला इथं काय लिहायचं कोसेक एक्स मायनस काय करायचं कॉट एक्स. हां सांगा इथं मायनस कमॉन कोसेक एक्स इंटू किती असतं कॉट एक्स मायनस मायनस प्लस काय करायचं कोसेक स्क्वेअर एक्स. मायनस मायनस काय प्लस कोसेक स्क्वेअर एक्स. आता एक लक्ष द्या बाळांनो सरळ सांगू शकता 1 इन ब्रॅकेट बोला कोसेक एक्स मायनस कॉट एक्स. हां आता मला हे सांगा ही टर्म आणि ही टर्म या दोन टर्म मधनं काय कॉमन काढायचं कोसेक एक्स. ओके या दोन टर्म मधनं कोसेक एक्स कॉमन काढायचा. तर ब्रॅकेटमध्ये काय राहतं मायनस कॉट एक्स प्लस इथं काय राहतं सांगा कोसेक एक्स. ओके बाळांनो कोसेक एक्स कॉमन काढायचं मायनस कॉट एक्स प्लस कोसेक एक्स. आता तुम्ही मला हे सांगा हा कोण आहे कॉट मायनस कोसेक की कोसेक मायनस कॉट आणि हा कोण आहे कोसेक मायनस कॉट. बघा मायनस कॉट प्लस कोसेक म्हणजे कोसेक मायनस कॉटच ना. तर हा झाला कोसेक मायनस कॉट आणि हा झाला कोसेक मायनस कॉट. लक्षात ठेवा मायनस कॉट प्लस कोसेक म्हणजे कोसेक मायनस कॉटच आहे. तर दोन्ही टर्म काय सेमच आहे. नाही ते एक स्टेप वाढवावं लागली असती मला. याला पहिले कोसेक मायनस कॉट करावं लागलं असतं आणि दोन टर्म काय करावं लागल्या असत्या कॅन्सल. सो दोन्ही टर्म कॅन्सल झाल्या. मग काय राहिलं सांगा बरं आन्सर तुमचं बोला. मी फक्त कोसेक कॉमन काढलं ना. सांगा काय राहिलं कोसेक एक्स. बरोबर आहे. सो व्हॉट यू विल गेट हियर कम ऑन कोसेक एक्स. लक्ष द्या हां लक्ष द्या कोसेक एक्स. तर तुम्हाला हे 4 फॉर्म्युले नवीन आलेत. कुठले 4 नवीन आले सांगा बोला सांगा देवा इथून 20. सांगा डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ मॉड ऑफ सेक एक्स काय असतं टॅन एक्स. ओके डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ मॉड ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स काय असतं सेक एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ मॉड ऑफ कोसेक एक्स मायनस कॉट एक्स काय असतं कोसेक एक्स. करेक्ट आहे. तर किती फॉर्म्युले एक्स्ट्रा आलेत बाळांनो सांगा हे 4. आर गेटिंग टोटल 20 फॉर्म्युले तर आपले डेरिव्हेटिव्हचे तसे पार्टच होते आणि हे 4 एक्स्ट्रा आले. हो म्हणा येस. आता पुन्हा एकदा सांगा फटाफट चला फटाफट. कुठला टॉपिक स्टार्ट केला आपण इंटिग्रेशन. त्यातलं कुठलं इंटिग्रेशन सुरू करणार पहिलं कुठलं
इनडेफिनेट. हेच महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा सगळ्यात. चला बाळांनो काय करायचं बोला फटाफट फॉर्मुले सांगा. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स टू द पॉवर एन. कम ऑन. n into x to the power n minus 1. चला derivative of x is okay. Derivative of root x, derivative of log x, derivative of 1 upon x, derivative of e raised to r x, derivative of a raised to r x, derivative of sin x, cos x. Okay, सांगा derivative of tan x, sec square x, derivative of cot x. हाँ डेरिवेटिव ऑफ sec x, डेरिवेटिव ऑफ cosec x, डेरिवेटिव ऑफ sin इनवर्स ऑफ x 1 minus x square, डेरिवेटिव ऑफ cos इनवर्स ऑफ x, डेरिवेटिव ऑफ tan इनवर्स ऑफ x square, डेरिवेटिव ऑफ cot इनवर्स ऑफ x, डेरिवेटिव ऑफ sec इनवर्स ऑफ x into root of x square minus 1. लक्ष द्या 18. नंतर डेरिवेटिव ऑफ cosec इनवर्स ऑफ x minus 1 upon x root of x square minus 1. डेरिवेटिव ऑफ लॉग आता हे नवीन. डेरिवेटिव ऑफ log of mod of sec x tan x, log of mod of sin x cot x. मॉडला मनावर नका घेऊ, तो f of x मध्ये जातो सगळा. हां डेरिवेटिव ऑफ log of mod of sec x plus tan x, डेरिवेटिव ऑफ log of mod of cosec x minus cot x, and डेरिवेटिव ऑफ log of mod of नाही एवढेच आहेत ना. हे सगळे फॉर्मुले कोणाचे झाले बोला, घाबरू नका बोला. डेरिवेटिव्ह. आता आपल्याला फॉर्मुले बघायचे इंटिग्रेशनचे. आता बघा मी काय सांगतो, हां लक्ष द्या बाळांनो. हेच 23 फॉर्मुले इंटिग्रेशनचे तयार करायचे. प्लीज लक्ष द्या. हां बघा हां how to remember the formulas of integration. इंटिग्रेशनचे फॉर्मुले कसे लक्षात ठेवायचे बघा. सगळ्यात पहिले दिस इज द सिम्बॉल ऑफ इंटिग्रेशन. जेव्हा इंटिग्रेशनचा सिम्बॉल येतो पेपर जेव्हा सॉल्व करताना सगळीकडे असे सापच काढलेले दिसतात तुम्हाला बोर्डाच्या पेपरमध्ये. पेजेस पलटवली की साप 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 सापच दिसतात. जर अभ्यास चांगला झाला असेल तर छान वाटते, नाही तर एवढं इरिटेट करते ती साईन. तर लक्षात ठेवा इंटिग्रेशन आणि इथं असतं dx. जेव्हा जेव्हा इंटिग्रेशनची साईन येतं तेव्हा dx येणारच आहे. जसं डेरिव्हेटिव्हमध्ये यायचं तसं मला हे सांगा, हे तुमचं f of x फंक्शन होतं आणि त्याचा तुम्ही डेरिव्हेटिव्ह घ्यायचे तर काय लिहायचे d/dx. म्हणजे फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे विथ रिस्पेक्ट टू x, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, असं इंटिग्रेटिंग विथ रिस्पेक्ट टू x. डी म्हणजे डेरिव्हेटिव्ह, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, तसं इंटिग्रेटिंग विथ रिस्पेक्ट टू x. कोणाचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा होता f of x चा, कोणाचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे f of x. बरं आहे, समजलंय. लिहिण्याची पद्धत असते. तर जेव्हा जेव्हा इंटिग्रेशनची साईन येईल सोबत dx येणारच आहे बाळांनो, लक्षात ठेवा. चालेल. हां आता इकडे बघा बाळांनो, इंटिग्रेशन आलं म्हणजे dx आलंच. इंटिग्रेशन आणि dx यांच्या दोघांच्या मधात जे असतं, इंटिग्रेशन आणि dx यांच्या दोघांच्या मधात जे असतं त्याला म्हणतो आपण फंक्शन. काय म्हणतो फंक्शन. सगळ्यांना माहिती आहे फंक्शन काय असतं. मी सांगितलं होतं व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन एक्स अँड फंक्शन ऑफ एक्स. इंग्लिशच्या 26 अल्फाबेटमधला एक अल्फाबेट म्हणजे कोण असतो एक्स. नेहमीच ओरडतो ते. आणि फंक्शन ऑफ एक्स म्हणजे काय असतं, एक्स सोबत कोणतरी असतं त्याला आपण फंक्शन ऑफ एक्स म्हणतो. सो इंटिग्रेशन आणि dx यांच्या दोघांच्या मधात जे असतं त्याला म्हणतो आपण फंक्शन. हो म्हणा येस. आणि याचा आन्सर कसं लिहायचं, हाऊ टू रिमेंबर द फॉर्म्युलेज ऑफ इंटिग्रेशन. तर बाळांनो लक्षात ठेवा, मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो. काय ओके काय ट्रिक सांगतो लक्ष द्या. हां एकही फॉर्म्युला पाठ करायची गरज पडणार नाही इंटिग्रेशनचा, प्रोव्हाइडेड दॅट तुमचे डेरिव्हेटिव्हचे 23 फॉर्म्युले पाठ पाहिजे. 20 तर तसे पाठ होतेच, 4 एक्स्ट्रा घेतले फक्त मी. ठीक आहे लक्ष द्या. आस्क क्वेश्चन टू द फंक्शन. हे जे फंक्शन असते ना याला क्वेश्चन विचारायचा. इसको क्वेश्चन पूछने का. आस्क द क्वेश्चन टू द फंक्शन. काय क्वेश्चन विचारायचा, हे कशाचे डेरिव्हेटिव्ह आहे.
काय क्वेश्चन विचारायचं सांगा, हे कशाचे डेरिवेटिव है, उसको पूछने का भाई तू किसका डेरिवेटिव है, काय विचारायचं, हे कशाचे, त्यांनी जे आन्सर दिलं असते ना ते तुमचं इंटिग्रेशनचं आन्सर असते. ओके, तुम्हाला एकही फॉर्म्युला पाठ करायची गरज नाही, हे लक्षात ठेवायचं. आज द क्वेश्चन टू द फंक्शन, फंक्शनला क्वेश्चन विचारायचा, क्वेश्चनला फंक्शन विचारा, फंक्शनला क्वेश्चन विचारायचा कि बाबा तू कशाचा डेरिवेटिव है, तू किसका डेरिवेटिव है. ओके, तो बताएगा मैं इसका डेरिवेटिव, मैं उसका हूँ, मैं इसकी हूँ, मैं उसकी हूँ. ओके, उसने जो आंसर दिया है वही आपका इंटिग्रेशन का आंसर रहता है. सो एकही फॉर्म्युला यावर तुम्हाला पाठ करायची गरज नाही. आणि अशा प्रकारे ह्या देवाचं नाव आणि इंटिग्रेशनचे फॉर्म्युले सुरू करू आपण. ठीक आहे, पहिले 23 फॉर्म्युले आपण सुरू करू. ओके, पुढचे 2-3 दिवस आरामशीर ढकलतो आपण इंटिग्रेशन पुढे पुढे 23 फॉर्म्युल्यावर. ठीक आहे, कारण आता उद्या सुट्टी आहे कॉलेजला. ओके, उद्या परवा म्हणजे गुरुवार, शुक्रवार, शनिवार मी क्लासचा टाईम वाढवणार आता. ठीक आहे, समजलं आहे. तर छानपैकी तुम्ही रिलॅक्समध्ये राहा. दुपारच्या टाईमला क्लास घेतो 10-11 वाजता आणि मग 11 ते 4, 11 ते 5 येत जा. ठीक आहे, हां लक्ष द्या. चालेल, पण ॲब्सेंट राहिली की संपलेच तुम्ही. हां हां, नाही ते साप पाहून तुम्ही इरिटेट होता. मी डिसाईड करेल ना. ठीक आहे, हां मी डिसाईड करेल. हां ओके, लक्ष द्या. बस बस बस, सकाळी नाही घेऊ शकत. ओके, माझे शाहू कॉलनीच्या बॅचेस असतात सकाळी. हां मस्त छानपैकी जेवण करून या ना दुपारी 10-11 वाजता. तुमची झोपही होते. चालेल, आता इकडे बघायचं. बस बस बस, ते डिस्कस करायचं नाही, इंटिग्रेशनचे फॉर्म्युले बघायचे आहेत. हां, आता इंटिग्रेशनचा पहिला फॉर्म्युला, त्यात काही आज द क्वेश्चन बिश्चन काही नसते, डायरेक्ट फॉर्म्युलाच असतो, तो सगळ्या येड्यांना माहीत आहे. ओके, लक्ष द्या. हां गौरी लक्ष दे. हां, इंटिग्रेशन ऑफ एक्स टू द पॉवर एन इंटू डी एक्स काय असतं, कित्येक वेळा आपण फिजिक्समध्ये यूज केला आपण हा फॉर्म्युला. जसं डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स टू द पॉवर एन काय असतं, एन इंटू एक्स टू द पॉवर एन -1. तसं व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ एक्स टू द पॉवर एन, बोला. एक्स टू द पॉवर किती असतं, n+1 डिवाइड बाय n+1 प्लस सी. व्हॉट इज सी, कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. तो का बरं घ्यायचा, स्टार्टिंगला सांगितलं. इंटिग्रेशन इज अ फिनॉमिनॉन इन विच वी ऑलवेज कन्वर्ट्स अ स्मॉल क्वांटिटी इंटू अ लार्ज क्वांटिटी. जेव्हा असं करत असतो ती आयडियली होत नाही, त्यामुळे ॲडजस्ट करायसाठी ती व्हॅल्यू घेत असतो आपण. सीची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असू शकतं, सीची व्हॅल्यू निगेटिव्ह असू शकतं. हो म्हणा, येस लक्ष द्या. सो हा फॉर्म्युला तर बाय डिफॉल्ट सगळ्यांना पाहिजे, पण सेकंड फॉर्म्युल्यापासून लक्ष द्या. इंटिग्रेशन ऑफ 1/x इंटू डी एक्स काय असतं. ओके, तर मी तुम्हाला ट्रिक सांगितली होती. इंटिग्रेशन आणि डी एक्स यांच्या दोघांच्या मधलं फंक्शन, आणि त्याला विचारायचा क्वेश्चन की भाई तू किसका डेरिवेटिव है रे. तो 1/x ला विचारायचा कि भाई तू किसका डेरिवेटिव है. वो बताएगा मैं log x का डेरिवेटिव हूं. प्लस सी. बघा तुमचा फॉर्म्युला तयार झाला, बाय डिफॉल्ट तयार झाला. पाठ करायची गरजच नाही आहे. जर तुम्ही ट्रिक नाही वापरली तर तुम्हाला प्रत्येक फॉर्म्युला पाठ करावा लागेल आणि तुम्ही व्हाल पागल मग. कारण डेरिवेटिव ऑफ log x 1/x, इंटिग्रेशन ऑफ 1/x log x, ते पाठ होतच नाही. कारण की मग तुम्ही पागल होऊन जाल. कारण log x चा डेरिवेटिव 1/x आहे आणि 1/x चे इंटिग्रेशन log x आहे. मग जेवढा डेरिवेटिव येतो तोही आपला चालला जातो हातातून. जेवढा डेरिवेटिव आतापर्यंत येत होता आपल्याला तोही आता निघून जातो, जर का तुम्ही बरोबर लक्ष दिलं नाही तर. कारण की इट्स अ अँटी डेरिवेटिव्ह प्रोसेस, उलट होणार आहे एक्झॅक्ट. ओके, तर लक्षात ठेवा, मी ट्रिक सांगतो, लक्ष द्या. इंटिग्रेशन आणि डी एक्स यांच्या दोघांच्या मधलं फंक्शन, आणि त्याला विचारायचं क्वेश्चन, भाई तू किसका डेरिवेटिव है रे. वो बताएगा मैं. बताओ किसका है, log x का डेरिवेटिव है. आपल्याला माहिती log x का डेरिवेटिव 1/x आहे. मैं log x का डेरिवेटिव हूं. अरे ओके नाही, तर लक्षात ठेवा. हे झालं पहिला. दुसरा फॉर्म्युला, थर्ड. इंटिग्रेशन ऑफ 1/2√x इंटू डी एक्स. इंटीग्रेशन आणि डी एक्स यांच्या दोघांच्या मधलं फंक्शन. आज द क्वेश्चन टू द फंक्शन, इसको पूछो भाई तू किसका डेरिवेटिव है रे भाई. वो बताएगा मैं √x का डेरिवेटिव हूं. प्लस सी महत्वाचं नाही आहे, ते येतच असते बैताळे हो, हे महत्वाचं आहे. मग बराबर आहे. 1/2x क्या बोलेगा, मैं √x का डेरिवेटिव आहे. सगळ्यांना माहित आहे, सांगा डेरिवेटिव ऑफ √x 1/2 हे काय शिकवलंय ना, मला माहित आहे. ओके, हे काय डेरिवेटिव ऑफ √x इज 1/2√x. तो √x 1/2√x को अगर पूछेंगे भाई तू किसका डेरिवेटिव, बोले मैं √x का डेरिवेटिव हूं. समजता है, रडायचं नाही, काही नसते होत. हां चला, किती फॉर्म्युले झाले, 3. चौथा, हां ओके. इंटिग्रेशन ऑफ -1/x² इंटू डी एक्स. बोला,
इंटिग्रेशन आणि डीएक्स यांच्या दोघांच्या मधलं फंक्शन -1/x². आज द क्वेश्चन टू द फंक्शन, भाई तू किसका डेरिव्हेटिव्ह म्हणजे माय 1/x का डेरिव्हेटिव्ह आणि प्लस सी. आर गेटिंग? येस. 5. त्यानंतर लक्षात ठेवा 6. हां, इंटिग्रेशन ऑफ 1 इंटू dx. हां, इंटिग्रेशन dx यांच्या दोघांच्या मधलं फंक्शन आणि आज द क्वेश्चन टू द फंक्शन. फंक्शनला क्वेश्चन विचारायचा कि भाई तू किसका डेरिवेटिव, ए वन तू किसका डेरिवेटिव है रे. 1 क्या बोलेगा? मैं. हाँ, एक्स का डेरिवेटिव. देखो प्लस सी. 23 मधले बघता बघता 6 फॉर्मुले झाले. समजताय का? येस. ओके, नेक्स्ट 7. इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू द पावर एक्स इंटू डीएक्स. इंटू इंटिग्रेशन डीएक्स यांच्या दोघांच्या मधलं फंक्शन आणि त्याला विचारायचं क्वेश्चन, भाई तू किसका? बोले माय किसका डेरिवेटिव? ई रेस टू और एक्स का डेरिवेटिव. ठीक आहे. येस. आणि प्लस काय असतं? सी. ओके, नेक्स्ट 8. इंटिग्रेशन ऑफ ए रेस टू द पावर एक्स इंटू डीएक्स. बोलो, काही बडबड ना करू. इंटिग्रेशन डीएक्स यांच्या दोघांच्या मधलं फंक्शन, त्याला विचार, भाई तू किसका डेरिवेटिव? बोलेगा मैं किसका भी डेरिवेटिव नहीं हूं. ओके, आप मेरे को पहले पूरा लिखो. अभी मैं डेरिवेटिव ए रेस टू द पावर एक्स इंटू लॉग ए. मैं किसका हूं? ए रेस टू द पावर एक्स का. पण आपण तर त्याला ते विचारलंच नव्हतं. पण ते म्हणतो तो ते जर मला पूर्ण विचारलं नाही तर मी आन्सर देणार नाही. आता विचारलं, हां किसका हूं? ए रेस टू आर एक्स का. मग वी हॅव टू मॉडिफाय दिस फॉर्म्युला. थोडा मॉडिफाय करायचा. कसा? तर काही फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. स्टार करतो याला. यू नो लॉग ए इज अ कॉन्स्टंट. टेक इट आउटसाइड ऑफ इंटिग्रेशन. सो गाइस, log a is a constant, take it outside of integration. Yes, log a constant, integration बाहेर काढला. a raised to the power x into dx is equals to a raised to rx. log a is a constant, take it outside. आणि मल्टिप्लायचा कुठे जाईल? डिवाइड मध्ये. सांगा. सो इंटिग्रेशन ऑफ a raised to the power x into dx काय असतं? a raised to the power x upon log of a. मल्टिप्लायची डिवाइड मध्ये जाईल आणि ते किती असतं? प्लस सी. काय असतं बोला? प्लस सी. समजलंय? बघा मी पहिले लिहिलं होतं ते, तर त्याचा आन्सर नव्हतं आलं, पण आता आन्सर आलं. सांगा ए रेस टू आर एक्स चं इंटिग्रेशन काय असतं? तुम्हाला जर का कोणी विचारलं व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ ए रेस टू आर एक्स, बोला ए रेस टू द पॉवर एक्स इंटू की अपॉन. ते लक्षात कसं ठेवायचं सांगा. तुम्हाला म्हणलं व्हॉट इज अ डेरिव्हेटिव्ह ऑफ ए रेस टू द पॉवर एक्स? ए रेस टू द पॉवर एक्स इंटू लॉग ऑफ ए. अँड व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ ए रेस टू द पॉवर एक्स? तर ए रेस टू द पॉवर एक्स अपॉन लॉग ऑफ ए. का बरं? बिकॉज इंटिग्रेशन इज अ अँटी डेरिव्हेटिव्ह. तिथं लॉग ऑफ ए नी मल्टिप्लाय करता, तिथं लॉग ऑफ ए नी डिवाइड करणार. असं लक्षात ठेवा. समजलंय की नाही? असं काय ठेवा? लक्षात ठेवा. आणि काही काही फॉर्म्युले लक्षात ठेवायचेच आहे. तिथं मी स्टार करून दिला तुम्हाला. तिथं आपण फिरवला आहे फॉर्म्युला, तो ॲज इट इज नाही आलाय. राईट आहे? पुन्हा एक बोला, व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ ए रेस टू आर एक्स? बोला ए रेस टू आर एक्स इंटिग्रेशन काय असतं? a raised to the power x upon log of a. What's the derivative of a raised to r x? a raised to r x into log of a. तिथं इंटू असतं, इथं पिंटू असतो. तिथे इंटू असतं, इथं डिवाइड बाय असतं. कारण की इट्स अँटी डेरिव्हेटिव्ह. बरोबर आहे? येस. उलट होणार सगळं. लक्षात ठेवा. हां, तू मल्टिप्लाय करेगा क्या तो मैं डिवाइड करूंगा. ठीक आहे. सांगा किती फॉर्म्युले तयार झाले? 8. लक्षात द्या आता. हां, लक्ष द्या. ओके, 9. लक्ष द्या. 9. हां, इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स इंटू dx. बोला. व्हेरी रॉंग. जे विचारलं ते सांगायचं. इंटिग्रेशन dx यांच्या दोघांच्या मधलं फंक्शन. आज द क्वेश्चन टू द फंक्शन. त्याला विचारायचा क्वेश्चन, भाई तू किसका डेरिव्हेटिव्ह आहे? बताओ. अच्छा नालायक हो. सांगा cos x चा डेरिव्हेटिव्ह किती असतो? सांगा cos x चा डेरिव्हेटिव्ह किती असतो? काही बडबड ना करू. हां, सांगा cos x चा डेरिव्हेटिव्ह किती असतो? What's the derivative of sin x? Cos x. What's the derivative of cos x? म्हणजे मायनस साइन आहे की साइन आहे? इथं मायनस पाहिजे ना, तरच तो आन्सर देतो. अरे हो की नाही? तर सांगा इथं किती आहे? बोला. इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स. त्या साइन एक्सला विचारला का रे भाई तू किसका डेरिवेटिव है? तो बोलेगा नहीं, मैं किसका भी डेरिवेटिव नहीं हूं, मुझे दे दो माइनस साइन दे दो, अभी मैं आंसर दूंगा. बराबर आहे? चला, इंटिग्रेशन डीएक्स यांच्या दोघांच्या मधलं फंक्शन. आज द क्वेश्चन टू द फंक्शन, भाई तू किसका डेरिवेटिव? बोलेगा मैं. अरे मैं cos x का डेरिवेटिव है. इज दॅट क्लियर? येस. बट वी विल मॉडिफाय दिस फॉर्म्युला म्हणून याला मी स्टार करतो. काय? ही मायनस साइन आपण बाहेर काढू. येस.
इंटिग्रेशन ऑफ काय करायचं साइन एक्स इंटू काय डी एक्स इज इक्वल्स टू किती असतं कॉस एक्स आणि ती मायनस साईन तिकडे दिली. इंटिग्रेशन ऑफ किती असतं बोला साइन एक्स इंटू डी एक्स इज इक्वल्स टू मायनस कॉस एक्स. किती असतं मायनस कॉस एक्स. ओके आणि इथं काय करायचं प्लस सी. ही मायनस साईन तिकडे द्यायची बस. ओके ही मायनस साईन तिकडे द्यायची बरोबर आहे. येस हो म्हणा. अरे हो म्हणा. येस ही मायनस साईन तिकडे द्यायची बस. ओके हा फॉर्म्युला तयार. हां काही काही फॉर्म्युले थोडेफार ॲडजस्ट करावेच लागतील बाळांनो. ओके शक्य तेवढे मी 90% फॉर्म्युले ट्रिकच सांगताय तुम्हाला ठीक आहे. ओके ही मायनस साईन तिकडे दिली. बरं चला 10 इंटिग्रेशन ऑफ हां कॉस एक्स इंटू डी एक्स. जसं आपण सगळ्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेतो तसं आपल्याला सगळ्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं काय घेता आलं पाहिजे इंटिग्रेशन. तसं आता साइन एक्सचं इंटिग्रेशन आलं. बोला व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स मायनस कॉस एक्स. करेक्ट आहे. व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स बोला. इंटिग्रेशन आणि डी एक्स यांच्या दोघांच्या मधलं फंक्शन त्याला विचारायचा क्वेश्चन भाई तू किसका डेरिव्हेटिव्ह बोले का माय साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स असतो म्हणजे साइन एक्स प्लस सी. इथं मायनस साईनची काही गडबड नाही आहे. ओके चला किती फॉर्म्युला तयार झाला 10. आता लक्ष द्या कशी मजा येतं बघा. 11 इंटिग्रेशन ऑफ किती असतं टॅन एक्स इंटू डी एक्स. 12 इंटिग्रेशन ऑफ किती असतं कॉट एक्स इंटू डी एक्स. 13 इंटिग्रेशन ऑफ किती असतं सेक एक्स इंटू डी एक्स. आणि 14 इंटिग्रेशन ऑफ काय हां सांगा व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स सांगा. इंटिग्रेशन आणि डी एक्स यांच्या दोघांच्या मधलं फंक्शन. आज द क्वेश्चन टू द फंक्शन भाई तू किसका डेरिव्हेटिव्ह टॅन एक्स को पूछो तू किसका डेरिव्हेटिव्ह है बताओ. असा ठोकल ना नालायक हो. डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स काय असतं डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स सेक स्क्वेअर एक्स. अरे हो की नाही. टॅन एक्स कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे भाई ताडे हो टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स आहे. टॅन एक्स कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे टॅन एक्स कोणाचा डेरिव्हेटिव्ह नाही आहे. अरे टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स आहे. हां तुमची लयच इच्छा असेल ना चला 14 नंतर 15वा फॉर्म्युला तयार करतो. लक्ष द्या. ए काय इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स घे खुश. सांगा इंटिग्रेशन डी एक्स यांच्या दोघांच्या मधलं फंक्शन. आज द क्वेश्चन टू द फंक्शन. या सेक स्क्वेअर एक्सला क्वेश्चन विचारा भाई तू किसका डेरिव्हेटिव्ह है तो सेक स्क्वेअर एक्स का क्या बोलेगा मैं टैन एक्स का डेरिवेटिव हूं. बताना सेक स्क्वेअर एक्स बोलेगा मैं टैन एक्स का डेरिवेटिव मैं हूं. अरे ओके नाही. व्हॉट इज द डेरिवेटिव ऑफ टॅन एक्स समजताय का मी काय म्हणताय. अरे ओके नाही. येस तुमची इच्छा असेल ना अजून एक फॉर्म्युला करून टाकतो 16 बघा. इंटिग्रेशन ऑफ कोसेक स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स. बोला व्हाट्स इंटिग्रेशन ऑफ कोसेक स्क्वेअर एक्स कॉट एक्स. कॉट एक्स सांगा बरं डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट एक्स काय असतं कोसेक स्क्वेअर की मायनस कोसेक स्क्वेअर. तर कोसेक स्क्वेअर एक्स म्हणतो मी कोणाचाच डेरिव्हेटिव्ह मला काय द्या मायनस साइन द्या. मग मी आता आन्सर सांगतो. व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. ओके आता या मायनस कोसेक स्क्वेअर भाई तू किसका डेरिव्हेटिव्ह म्हणतो मैं बोला कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे. पण तुम्हाला माहित आहे मायनस साइन आले आपण काय करतो इकडे काढतो आणि ती त्याला देतो हो म्हणा. येस म्हणजे इंटिग्रेशन ऑफ कोसेक स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स किती असतं मायनस कॉट एक्स आणि प्लस सी. इथे काय असतं प्लस सी. आर यू गेटिंग. येस ते फॉर्म्युले होत आहेत तयार. आता पुढे बघा हे सांगा इकडे इकडे आपले राहिलेत नाही. हां ठीक आहे नका सांगू मला काय मी पुढे जातो. ओके ठीक आहे हे सोडा थांबा. 17 हां इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स इंटू टॅन एक्स इंटू डी एक्स. इंटिग्रेशन आणि डी एक्स यांच्या दोघांच्या मधलं फंक्शन त्याला विचारायचा क्वेश्चन कि भाई तू किसका डेरिवेटिव है बताओ. सेक एक्स टॅन एक्स किसका डेरिवेटिव है सेक एक्स. समजताय का प्लस सी. अरे ओके नाही. येस किती झाली सांगा 17 हां 18 इंटिग्रेशन ऑफ हां कोसेक एक्स इंटू कॉट एक्स इंटू डी एक्स. बोला इंटिग्रेशन आणि डी एक्स यांच्या दोघांच्या मधलं फंक्शन कोसेक एक्स इंटू कॉट एक्स त्याला विचारायचा भाई तू किसका डेरिवेटिव है कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. वो क्या बोलता है नहीं मैं किसका भी डेरिवेटिव नहीं मुझको दो माइनस साइन. अगर इसको माइनस साइन दिया तो बोलेगा मैं कोसेक एक्स का डेरिवेटिव. अरे ओके नाही. यस ही मायनस साइन इकडे घाला. इंटिग्रेशन ऑफ इथं काय करायचं कोसेक एक्स इंटू किती असतं कॉट एक्स
इंटू डी एक्स इज इक्वल्स टू किती असतं कोसेक एक्स. ही मायनस साईन तिकडे द्या. इंटिग्रेशन ऑफ बोला कोसेक एक्स इंटू किती असतं कॉट एक्स इंटू डी एक्स इज इक्वल्स टू मायनस कोसेक एक्स आणि सी की प्लस सी खतम. अरे हो की नाही. ओके याला मी स्टार करतो. जिथं थोडी गडबड आहे मायनस साईन द्यावी लागते ते लक्षात ठेवा. तो पॅटर्न समजला तुम्हाला. तर इकडली तिकडे द्यायची हो म्हणा. ओके झालं. या वापस. सर यांचं काय करायचं ते सांगा. तर बाळांनो त्यासाठी मी तुम्हाला 4 फॉर्म्युले एक्स्ट्रा घेतले. हां इंटिग्रेशन डी एक्स यांच्या दोघांच्या मधलं फंक्शन कोण आहे टॅन एक्स. आज द क्वेश्चन टू द फंक्शन ए भाई टैन एक्स तू किसका डेरिवेटिव है रे. तो टैन एक्स बोलेगा मैं लॉग ऑफ मॉड ऑफ सेक एक्स का डेरिवेटिव हूं. समझ लगा मी का बरे एक्स्ट्रा घेतले. टैन एक्स को पूछो भाई टैन एक्स तू किसका डेरिवेटिव है. टैन एक्स बोलेगा मैं लॉग ऑफ मॉड ऑफ सेक एक्स का डेरिवेटिव. बघा ना डेरिवेटिव ऑफ लॉग ऑफ मॉड ऑफ सेक एक्स इज अ टैन एक्स. अरे हो कि नहीं. अगर आप कॉट एक्स को बोलेंगे ए भाई कॉट एक्स तू किसका डेरिवेटिव है तो कॉट एक्स बोलेगा मैं लॉग ऑफ मॉड ऑफ साइन एक्स का डेरिवेटिव हूं. अरे हो कि नहीं. अगर आप पूछोगे सेक एक्स को भाई सेक एक्स तू किसका डेरिवेटिव है तो सेक एक्स बोलेगा मैं लॉग ऑफ मॉड ऑफ सेक एक्स प्लस टैन एक्स का डेरिवेटिव हूं. मैं उगस नहीं घेतले थे समझलाय का. ओके और अगर आप कोसेक एक्स को बोलेंगे कि भाई कोसेक एक्स तू कुणाचा बाळ आहे रे तर कोसेक एक्स काय तो माझे मम्मी पप्पा हे यांच्यापासूनच मी निघालो. कुणापासून निघालो लॉग ऑफ मॉड ऑफ कोसेक एक्स मायनस कॉट एक्स चा डेरिव्हेटिव्ह आहे कोसेक एक्स. से येस येस. म्हणजे तुमचे असे 4 फॉर्म्युले तयार झाले जे मी एका स्लाइडवर आणले आहेत सगळे. चला बोला बोला फटाफट. हाँ अगर पूछोगे टैन एक्स को भाई टैन एक्स तू किसका डेरिवेटिव है. हाँ अच्छा बोला लॉग ऑफ मॉड ऑफ सेक एक्स प्लस सी. अगर आप कॉट एक्स को पूछेंगे भाई कॉट एक्स तू किसका है तो मैं बोलूंगा मैं लॉग ऑफ मॉड ऑफ साइन एक्स प्लस सी. मॉड लिहा वा नका लिहू डझंट मॅटर. सांगायचं तात्पर्य लॉगच्या आतमध्ये निगेटिव्ह व्हॅल्यू नसते. म्हणजे इनके चुकून निगेटिव्ह व्हॅल्यू तरी ती काय करायची पॉझिटिव्ह. अगर सेक एक्स को बोलेंगे भाई सेक एक्स तू किसका है रे तो सेक एक्स क्या बोलेगा मैं लॉग ऑफ मॉड ऑफ बोला सेक एक्स प्लस टैन एक्स. ऑब्वियसली तुम्हाला ते सगळं लिहून दिलंय मी तिथं डोंट वरी. प्लस सी. ओके लक्षात ठेवा. ओके और कोसेक एक्स को बोलेंगे भाई कोसेक एक्स तू किसका डेरिवेटिव बोलेगा मैं लॉग ऑफ मॉड ऑफ कोसेक एक्स माइनस कॉट एक्स का डेरिवेटिव. से यस यस. हे 4 फॉर्म्युले एक्स्ट्रा आले समजले. आता खरंच आयुष्यात सांगा तुमच्याकडनं मी म्हटलं फॉर्म्युले पाठ करा तुम्हाला लिंकच लागणार नाही कसे पाठ करायचे तरी. तुम्हाला मी एक सुंदर ट्रिक सांगताय. एकही फॉर्म्युला आपण पाठ केलेला नाहीये. हां हे 4 मात्र वेगळे आहेत फक्त बस लक्षात ठेवा. अरे ओके नाही येस. ओके नेक्स्ट. हां किती झाले आपले 17 नाही किती 18. चला 18 नंतर किती असतात अगदी सुंदर 19. चला इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स. 20 इंटिग्रेशन ऑफ मायनस 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स. 21 इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स. आणि 22 इंटिग्रेशन ऑफ मायनस 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स. चालेल. चला बोला इंटिग्रेशन आणि डी एक्स यांच्या दोघांच्या मधलं फंक्शन. आज द क्वेश्चन टू द फंक्शन भाई तू किसका डेरिवेटिव है बताओ. 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर कौन सा डेरिवेटिव है साइन इनवर्स ऑफ एक्स. चला पुन्हा आपली लिंक लागली साइन इनवर्स ऑफ एक्स. इथं काय करायचं प्लस सी. चलो बताओ. हाँ बोला -1 अपॉन कॉस इनवर्स आहे ना साइन इनवर्स आणि कॉस इनवर्स मध्ये मायनस आहे. मग का हो सर इथली मायनस साइन तिकडे नाही न्यायची का नाही न्यायची नाही तर फॉर्म्युला चेंज होतो. अरे हो की नाही. ही इनवर्स ट्रिग्नोमेट्री मध्ये लक्षात ठेवा. चालेल सांगा इंटिग्रेशन डी एक्स 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. हा टॅन इनवर्स ऑफ एक्स ओके प्लस सी आणि -1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर बोला कॉट इनवर्स ऑफ एक्स प्लस सी. पूछो ना इनको तू किसका मैं उसका तू इसका मैं उसका. भाई तू किसका दे रहे हो मैं इसका हूं. भाई तू ये मेरी वाली है. अरे हो की नाही येस. नेक्स्ट 22 आता कोण राहिलं सांगा 23. व्हेरी गुड. ओके इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स अंडर रूट ऑफ किती असतं एक्स स्क्वेअर मायनस 1 इंटू डी एक्स. अँड 24
इंटिग्रेशन ऑफ -1 अपॉन किती असतं एक्स इंटू रूट ऑफ एक्स स्क्वेअर -1 इंटू dx. बचाव. हां, इंटिग्रेशन dx यांच्या दोघांच्या मधलं फंक्शन. आज द क्वेश्चन टू द फंक्शन, भाई तू किसका डेरिवेटिव, म्हणजे मैं सेक इनवर्स ऑफ एक्स का डेरिवेटिव है. मैं सेक इनवर्स की कोसेक इनवर्स, कोसेक इनवर्स ऑफ एक्स. लक्ष द्या रे, कोसेक इनवर्स ऑफ एक्स प्लस सी. इज दॅट क्लिअर? येस. आर यू गेटिंग? सांगा अशी किती फॉर्म्युले तयार झाले, घाबरू नका. 24 20 काहीतरी आकडा चुकला आपला, 23 व्हायला पाहिजे ना. तुम्ही काहीतरी एखादा नंबर 24 23 21 18 काय झालं. अच्छा 4 नंतर अच्छा 6 घेतला. ठीक आहे, असू द्या, काही प्रॉब्लेम नाही. 23च्या बरोबर 23च तयार होतात, कारण डेरिव्हेटिव्हचे किती आहेत 23च आहेत. ते इंटिग्रेशन सुद्धा एक सुद्धा फॉर्म्युला आपण पाठ केलेला नाही. काय करायचं आहे टेक्निक सांगतो मी. काय हे घरगुती आहे बरं का, नाही तर सगळे फॉर्म्युले पाठ करायला लावतात. काय सांगितलं मी, आज द क्वेश्चन टू द फंक्शन. फंक्शनला काय विचारायचा, क्वेश्चन काय विचारायचा, हे कशाचे डेरिवेटिव है भाई, तू किसका डेरिवेटिव है. वो जो आंसर देगा वो आपका इंटीग्रेशन का आंसर रहेगा. आर यू गेटिंग गाइस? से यस, से यस यस. पण यातला एकही फॉर्म्युला विचारत नाही. मग काय विचारतात सर? सर मग काय विचारतात? ओके छोनू सांगतो ना, ले छोनू थांब ना तोला. ओके तुम्हाला आठवते का, असंच मी डेरिव्हेटिव्ह मध्ये तुमच्यासोबत गेम खेळला होता. ओके हां ओके. हे सगळे फॉर्म्युले कोणासाठी आहे, फॉर बोला फॉर्मुले, फॉर एक्स, फॉर्मुले फॉर एक्स. पण येताना क्वेश्चन कसे येतात, एक्स की एफ ऑफ एक्स, एफ ऑफ एक्स. अरे ओके नाही तर लक्ष द्या. हां फॉर मुले, फॉर एफ ऑफ एक्स. हां बोला एफ ऑफ एक्स साठी कसे येतात, काय करायचं सांगा. एक्सच्या ठिकाणी जर काय एफ ऑफ एक्स आला, यु नो एफ ऑफ एक्स इंग्लिशच्या 26 अल्फाबेट मधला एक अल्फाबेट जो बॅचलर असतो तुमच्यासारखा, त्याला म्हणतो आपण एक्स. आणि एफ ऑफ एक्स म्हणजे कोण असतो, ज्या एक्स सोबत कोणतरी येत असतं मायासारखे, ते कोण असतात, एफ ऑफ एक्स. 2 3 4 5 ठीक आहे, त्याला म्हणायचं एफ ऑफ एक्स. अरे ओके नाही येस ओके. तर बाळांनो लक्षात ठेवा, एक्सच्या ठिकाणी एफ ऑफ एक्स आला तर काय करायचं सांगा बरं. डेरिव्हेटिव्ह मध्ये काय करायचो आपण, एक्सच्या ठिकाणी एफ ऑफ एक्स आला तर सायमल्टेनियस चेंज करायचो आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स नी एक्स्ट्रा बोला ना मल्टिप्लाय करायचो. इथं काय करायचं, डिवाइड करायचं. अरे अँटी डेरिव्हेटिव्ह आहे ना. कसं, इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या, लक्ष द्या, शेवटचे 5 मिनिटं लक्ष द्या. जसं पहिला फॉर्म्युला तुम्ही बरोबर लिहायचं, पहिले एक्सचा फॉर्म्युला सोबत एफ ऑफ एक्सचा, एक्सचा एफ ऑफ एक्सचा, एक्सचा एफ ऑफ एक्स बरोबर लाईन सोडा तेवढ्या, म्हणजे पॅरलल दिसलं पाहिजे बरोबर. लक्ष द्या इकडे, आता लक्ष द्या. हां मला एक सांगा, इंटिग्रेशन ऑफ इंटिग्रेशन आलं म्हणजे डीएक्स आलंच, त्याला हात नाही लावायचा. जिथं एक्स आहे तिथं एफ ऑफ एक्स टाकायचा. एक्स एस टू द पॉवर एन आहे, एफ ऑफ एक्स एस टू द पॉवर एन. सांगा एक्स एस टू द पॉवर एनचं इंटिग्रेशन, एक्स एस टू द पॉवर एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1. आता एफ ऑफ एक्स एस टू द पॉवर एनचं काय असतं बोला, एफ ऑफ एक्स एस टू द पॉवर एन प्लस 1 अपॉन किती असतं, एन प्लस 1. एक्स एस टू द पॉवर एनचं इंटिग्रेशन एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 झालं. आणि एक्सच्या ठिकाणी जर काय एफ ऑफ एक्स आला, बघा इथे एक्स आहे तिथे एक्स आहे, एक्सच्या ठिकाणी जर काय एफ ऑफ एक्स आला तर राईट हँड साईडला एक्सच्या ठिकाणी एफ ऑफ एक्स येईल. हो म्हणा, येस हो म्हणा. पण याला म्हणतात सायमल्टेनियस चेंज. काय म्हणतात, सायमल्टेनियस चेंज. पण आपण काय शिकताय, डेरिव्हेटिव्ह की इंटिग्रेशन. मग सायमल्टेनियस चेंज तर करावंच लागेल, पण एक्स्ट्रा काय करायचं, आलेल्या आन्सरला डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स नी डिवाइड करायचं. काहीच नाही, शहाणपणा करायचा. डेरिव्हेटिव्ह टॉपिक मध्ये काय करायचो, डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स नी मल्टीप्लाय. इथं काय करायचं, डिवाइड. सर असं का, बिकॉज इंटीग्रेशन इज अ एंटी डेरिवेटिव. भाई तू मल्टीप्लाई करता है का, मेरे इसमें तू क्या करने का, डिवाइड करने का. हो म्हणा. सायमल्टेनियस चेंज करायचा आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स ने डिवाइड करायचं आणि सगळ्यात शेवटी लिहायचं प्लस सी. त्या प्लस सीचा काही संबंध नसतो गदळे हो, हे जो रेशिओ येत असतो त्याच्या मधात लिहायची. अरे ओके नाही
हो म्हणा, हो म्हणा, हो म्हणा. हां चला, सेकंड फॉर्म्युला सांगा आता. हां तुम्ही असं नाही करायचं, तुम्ही बरोबर पहिला त्याच्या बाजूला जागा लागू द्या, मग दुसरा खालूनच घ्या. असं एकदम छान दिसलं पाहिजे पॅरलल, तुम्हाला अभ्यास करण्यासाठी चांगलं होईल. चला सेकंड प्रतीक्षा, प्रतीक्षा बोल सेकंड फॉर्म्युला. हां चल बोल, एक्सच्या ठिकाणी एफ ऑफ एक्स कर. हां इंटिग्रेशन कोण म्हणणार? हां इंटिग्रेशन ऑफ 1/f(x) इंटू dx इज इक्वल्स टू बोल लॉग ऑफ, यस वेरी गुड, लॉग ऑफ एफ ऑफ एक्स. साधी गोष्ट आहे भाई, यहाँ पे एक्स था तो यहाँ पे एक्स आ गया, तर एक्सच्या ठिकाणी एफ ऑफ एक्स आहे, तिकडे एक्सच्या ठिकाणी एफ ऑफ एक्स. हा झाला सायमल्टेनियस चेंज. काय झाला? पण एफ ऑफ एक्स आल्यामुळे एक्सला काय करतो आपण बोला? डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स ने काय करतो? डिवाइड. डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स ने डिवाइड करतो. हो म्हणा. प्लस काय करायचं? सी. प्लस सी सगळ्या शेवटी लिहायचं. काही काही लोक काय करून टाकतात माहिती आहे का? लॉग ऑफ एफ ऑफ एक्स प्लस सी, लॉग ऑफ एफ ऑफ एक्स प्लस सी अपॉन डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. अबे तो सी कशाला न्यूमरेटर मध्ये घेतला? तो सी काही नसते, तो सगळ्या शेवटी लिहायचा. ओके, तर मेन आन्सर आपल्यासाठी हेच आहे. कुठलं? लॉग ऑफ एफ ऑफ एक्स. सो लॉग ऑफ एफ ऑफ एक्स, दिस इज माय मेन आन्सर, डिवायडेड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. येस, आणि सगळ्या शेवटी प्लस सी वेगळा लिहायचा. हो म्हणा. येस. चलो बताओ बिडकर साहेब. ओ बिडकर साहेब, थर्ड नंबरचा बोला. हे असं वरखाली वरखाली नाही दिसलं पाहिजे तुमचा, बरोबर एका लाईन मध्ये आलं पाहिजे. हां साहेब बोला. हां इंटिग्रेशन ऑफ 1/, हां हे वाचणं गदड्या पूर्ण, 2√, अबे बोलून हां एफ ऑफ एक्स हां इंटू dx इज इक्वल्स टू, थांबा, इंटू dx इज इक्वल्स बोल √, एफ ऑफ एक्स. हा झाला सायमल्टेनियस चेंज. आता काय करायचं? सायमल्टेनियस तर बाय डिफॉल्ट करावाच लागतो रे भाऊ. हां आता डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स नी डिवाइड. सो डिवाइड करायचं कोणी? डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स नी. ओके, आणि सगळ्या शेवटी लिहायचं प्लस सी. किती घाण दिसतंय सर हे काय? चालेल. येस. चला इकडे रॅन्डम घेऊ आता आपण अशी. हां चला बोला. खेडकर साहेब बोला. ओम 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 बोल की. तू सरनेम काय? खेडेकर आहे. सॉरी. हां सॉरी ओम. ओम ओम हे बोल. हा बोल ओम. 8व्या नंबर. आता याच्यात हे तुम्ही हे सगळं नका लिहित बसू इकडे एफ ऑफ एक्स मध्ये. फायनल फॉर्म्युला हा आहे ना, यालाच मॉडिफाय करा. हो म्हणा. आणि ओम तुला काय करायचं आहे? जिथं एक्सच्या ठिकाणी एफ ऑफ एक्स टाकायचं बस. बाकी मी लिहितोच ओम. हां हां 8वा बोलो. इंटिग्रेशन ऑफ a⁻f(x) dx, व्हेरी गुड, इज इक्वल्स टू a⁻f(x) log a. खतम. हा झाला सायमल्टेनियस चेंज. पण जे काय आन्सर आलं त्या आन्सरला काय करायचं? डिवाइड. कोणी डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. आणि इथं काय करायचं? प्लस सी. खतम. नेक्स्ट. हां बोला. व्हेरी गुड ओम. ओम तू एकदा पुन्हा सांगा फॉर्म्युला 9 नंबरचा. आता याचे बाकीचं नाही, जो फायनल आहे त्यालाच मॉडिफाय करायचं. हां बोल ओम. इकडे मात्र सगळं लिहा. हां इंटिग्रेशन ऑफ साइन एफ ऑफ एक्स इंटू dx इज इक्वल्स टू माइनस कॉस एफ ऑफ एक्स आहे अपॉन डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. बोला प्लस सी. डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स आणि इथे काय करायचं? प्लस सी. हो म्हणा. येस. ओके नेक्स्ट. हां चला बोला. 13. हां 13 बोला काय करायचं? बोला. इंटिग्रेशन ऑफ सेक ऑफ एफ ऑफ एक्स इंटू dx इज इक्वल्स टू बोला लॉग ऑफ मॉड ऑफ सेक ऑफ एफ ऑफ एक्स प्लस टॅन ऑफ एफ ऑफ एक्स. हा झाला सायमल्टेनियस चेंज. स्टॉप करा, श्वास घ्या, सोडून द्या. जिथून घेतला तिथून सोडा, नाही तर वरून घ्याला खालून सोडाल, असं नाही करायचं. हां झालं. हा झाला सायमल्टेनियस चेंज अपॉन काय करायचं? डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स नी डिवाइड करायचं. आणि सी की प्लस सी प्लस चिल्लर पण. हा बोल गौरी.
ए गौरी, गौरीचं विसर्जन झालं की नाही? चल बोल गौरी. हा हा, इंटिग्रेशन ऑफ कोसेक स्क्वेअर आहे ते. हा कोणता कॉस आहे रे? माझा हँडरायटिंग खराब आहे पण गधडे हो, आता तुम्हाला सवय झाली असेल माझ्या हँडरायटिंगची. डेरिव्हेटिव्ह शिकायला, ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह शिकवला आहे. हा बोल. हा, कोसेक स्क्वेअर ऑफ एफ ऑफ एक्स इंटू डी एक्स इज इक्वल्स टू माइनस कॉट डिवाइड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. समजताय का? डेरिव्हेटिव्हचा अभ्यास चांगला असेल तर हे खूप इझी आहे, नाही तर गोंधळच गोंधळ आहे. आता ते अर्धवट, हे अर्धवट, मेलं तिकडे. पेपर टूला हातच नाही लावायचा. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन, बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन, जय माता दी. बस झाला पेपर टू. सगळं पेपर म्हणजे वर्षावर आहे मग. समजताय का? मी तेव्हाही बोलायचो, जोपर्यंत ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह संपत नाही तोपर्यंत डेरिव्हेटिव्ह चांगला करून घ्या. कारण डेरिव्हेटिव्ह अर्धवट असेल, अर्धवट नॉलेज, आणि इंटिग्रेशन शिकायला लागले किंवा ते सगळं मिक्सअप होते. मग जेवढा डेरिव्हेटिव्ह यायचा तेवढा येत नाही. हां, पण आता यू हॅव टू फोकस ऑन इंटिग्रेशन. नाउ द टाइम इज ओव्हर. ओके, एनिवेज कम ऑन. येस बोल. कुलकर्णी साहेब बोलता. हो, कोसेक. हाँ, वेरी स्मार्ट. कॉट. हाँ, एफ ऑफ एक्स, वेरी स्मार्ट, into dx. Yes, minus cosec. हाँ, अभी तो cos का है, cos है कि कोसेक है? कोसेक. हाँ बोला. कोसेक ऑफ एफ ऑफ एक्स अपॉन डेरिवेटिव ऑफ एफ ऑफ एक्स. वेरी स्मार्ट साहेब. लस्सी, प्लस सी की लस्सी, प्लस सी. व्हेरी गुड. जमताय? जमताय? ओके, व्हेरी गुड. जमताय, व्हेरी गुड. छान छान छान. चला इकडला सांगा एखादा. चल बोल. बोला, कोण बोलतोय? हां बोल. हां, प्रगती बोल ना. तुला जो वाटतं तो सांग. कुठला आवडला यातला? लास्टवाला आवडला? हां घे. हां घे. हां 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 हां. मी लिहिताय ते वाचताय की तू बोलताय ते मी लिहू? हां बोल ना. हां, कॉड इनवर्स ऑफ एफ ऑफ एक्स अपॉन डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स प्लस सी. ओके, जमेल ना? यस. चल बोल आदित्य. कुठला बोलताय तो सांग. 23 बोल. हां चल 23 बोल. इंटिग्रेशन ऑफ 1 बाय एफ ऑफ एक्स अंडर रूट ऑफ एफ ऑफ एक्स स्क्वायर इंटू डी एक्स. हां येस. हो, साइन वजा बैताड्या. साइन आहे का तो? सेक आहे. एवढं खराब हँडरायटिंग आहे का? साइन इनवर्स आहे की सेक इनवर्स? सेक इनवर्स. सेक इनवर्स ऑफ एफ ऑफ एक्स अपॉन डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स प्लस सी. हो म्हणा. यस, करता येईल. चला लगा कामी. कमान फास्ट लगा, कामी लगा. यस.